हिंदू धर्माची प्रचिती आणि त्यांनी केलेले अनेक कार्य आपल्यासमोर सादर केली होती. महत्वाचं म्हणजे शिवडे महाराज हे सनातन धर्मासाठी आणि हिंदू धर्मासाठी गेले कित्येक वर्ष सातत्याने जगभर कार्य करत आहेत. सांगायचं म्हणजे अमेरिका देशामध्ये त्यांची जवळजवळ 1500 व्याख्यानं झालेली आहेत, प्रवचनं झालेली आहेत हिंदू धर्मावर आणि जवळजवळ 76 सिटीमधून त्यांनी ते केलेलं आहे. असे महान विभूती आपल्याकडे आज इथे आलेली आहे. म्हणजे विशेष म्हणजे त्यांचं या नेवरे मंदिरावर बरंचसं प्रेम आहे. गेले कित्येक वर्ष आहे ते येत आहे. आपण त्यांच्यासाठीच योगी निवास आपण निर्माण केला होता की आपण इकडे येऊन राहावं आमच्या मंदिराच्या या क्षेत्रामध्ये. पण त्यानंतर त्यांना सनातन आश्रम पणजी या ठिकाणी आठवले महाराजांनी बोलवलं आणि त्यांना तिथे ठेवून घेतलेलं आहे. योगी निवाससाठी शिवडे महाराजांनी आपल्या नेवरे मंदिराला रुपये 10 लाखाचं त्यावेळी मोठं असं अनुदान दिलं होतं. आणि त्यानंतर शिवडे महाराज हे आमच्या गजानन भक्तांसाठी असंख्य भूषण आहे. म्हणजे प्रत्येक गजानन भक्त सकाळी स्नान केल्यावर गजानन बावन्नीचं पठण केल्याशिवाय त्याचा दिवस सुरुवात होत नाही. आणि त्याचं कवर काव्य हे शिवडे महाराजांनी केलेलं आहे. एवढं महान कार्य केलेलं आहे. अशा ह्या शिवडे महाराजांचा आज कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नेवरे मंदिर प्रशासनाने भारताचार्य प्राध्यापक सुंग शिवडे महाराज भक्त निवास नावाने इमारत बांधण्याचं काम सुरू केलेलं आहे. लवकरच त्यांच्या आशीर्वादाने ते पूर्ण होईल. आणि या भक्त निवाससाठी सुद्धा त्यांनी सर्वप्रथम रुपये 10 लाखाचं अनुदान आपल्या या मंदिराला दिलेलं आहे. आजपर्यंत या नेवरे मंदिराला जवळजवळ 20 लाख रुपयाचं त्यांनी आपल्याला अनुदान दिलेलं आहे. त्याच्या मागचा एकच भाव आहे त्यांचा की नेवरे मंदिरात हे जे मंदिर आहे मला सांगायला वाटतं, मला सांगतो मी, महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये 680 गजानन महाराजांची मंदिरं आहेत. 680. परदेशात सन फ्रान्सिस्को, फ्लोरिडा, अमेरिका देशात जवळजवळ 40 ते 45 मंदिरं झालेली आहेत. सर्व ठिकाणी महाराजांची मंदिरं आहेत. पण या महाराजांच्या मंदिरात शेगाव संस्थानप्रमाणे कार्य करणारी अशी मंदिरं फार कमी आहे. महत्वाचं म्हणजे शेगाव संस्थानचं शिस्त, स्वच्छता आणि व्यवहारात पारदर्शकता हे गुणच घेऊन ह्या मंदिराचं प्रशासन कार्य करते. आज या ठिकाणी आपण इथे त्यांचा एक सन्मान करूया. आपला त्यांचा बहुमूल्य वेळ त्यांनी इथे दिलेला आहे. वयाच्या 91 वर्षी सुद्धा काल जवळजवळ ते आले ते त्यांनी जवळजवळ 13 तासाचा प्रवास केला. आपल्याला शक्य आहे का? हे सर्वसामान्य माणसाच्या हातात कर्तृत्व नाही. हे महाराजांनी त्याला दिलेलं आहे. त्यांच्यातच महाराज आम्ही पाहतो गेले कित्येक वर्ष. विनंती करतो प्रसाद डोंगरे यांना शाल आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे आपण लवकरच हा डिसेंबर किंवा जानेवारी पर्यंत आपला भक्त निवास पूर्ण होईल आणि त्यांच्या हस्ते या भक्त निवासचं ओपनिंग सुद्धा त्यांच्याकडून होईल. अनंत कोटी योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त परिवार शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज जय. आबा आमच्यावर असं सहयोग राहो ही आपल्या चरणी प्रार्थना आहे. हे नैसर्गिक स्थान असलेलं असं एक गजानन महाराजांचं मंदिर आहे. आपल्या सर्वांना आणखी एक सांगू इच्छितो. आज या मंदिरात कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, विदर्भ, बुलढाणा डिस्ट्रिक्ट सगळीकडून आज इथे भक्तांचा इकडे येणं चालू आहे. आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला कोकणातलं प्रतीक शेगाव वाटत आहे. काही जणांनी असं म्हणाले कोणी केलेली आहे की शेगावला
लाखो भक्त येत असतात महाराजांच्या दर्शनाला आणि आल्यानंतर ते आपली कथा कथा सांगत असतात की महाराज माझं हे झालंय, महाराज माझं ते झालंय. सातत्याने दिवसभर महाराज ऐकून त्या शेगावच्या गर्भगृहामध्ये थकतात आणि त्यानंतर महाराज विश्रांती घेण्यासाठी या नेवरे मंदिरात येतात असं त्या सर्वांना महाराजांना प्रकट होती तेव्हा शिवडे महाराजांना